आत्ताच आपल्यामध्ये लातूर नगरीच्या जिल्हाधिकारी सौ वर्षाताई ठाकूर उपस्थित झाल्या आपण साऱ्यांनी पाहिलं. संस्थेतर्फे आम्ही त्यांचं स्वागतही या ठिकाणी केलं. कार्यव्यस्ततेमुळे आणि निवडणूक VC मीटिंग असल्यामुळे कार्यक्रमाच्या नियोजित पत्रिकेत थोडासा बदल आपण करतोय आणि अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी प्रथम घेतोय. मी आपल्या जिल्हाधिकारी सौ वर्षाताई घुगे यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. वर्षाताईंचं बोलणं सुरू होण्यापूर्वी सभागृहातील सर्व बुद्धिजीवी वर्गाला नम्र विनंती, सभागृहाच्या मागे जे उभे असतील त्यांनी पुढे यायचे. पुढे काही खुर्च्या रिकाम्या आहेत, तुम्ही तिथे स्थानापन्न होऊ शकता. 1 आणि 2, अतिशय सुंदर विषयावरती आपण या ठिकाणी बौद्धिक ऐकणार आहोत, म्हणून कुटुंब व्यवस्था रसातळाला नेणारे आपले मोबाईल्स शांतता मोडवरती सर्वांनी ठेवायचे. धन्यवाद. नमस्कार. विवेकानंद संस्कार संस्था लातूर यांच्यामार्फत विशेषतः अध्यक्ष याचे जे संजय पांडेजी आहे आणि ज्यांचा प्रमुख आग्रह मी या कार्यक्रमाला यावं असा होता, असे आमचे नणंदकरजी, उपस्थित सर्व श्रोते हो, लातूरकर आणि आजच्या ज्या प्रमुख वक्त्या आहे किंवा ज्यांच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उत्सुक आहात त्या ईशानीताई. तर आजचा विषयच मला वाटतं तो विषयच बोलका आहे. तो सगळ्या कुटुंबाला त्या ठिकाणी जाताना सगळ्यांचे अनुभव या कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये या विषयाशी निगडीत असतात. कुटुंब म्हटलं की फक्त स्वतःचंच कुटुंब नाही, तर आप्त स्वकीय असतील, मित्रमैत्रिणी असतील, यांच्याशी दररोजचा जो संवाद होतो. आणि मला वाटतं आत्ता जे प्रास्ताविक झालं त्या प्रास्ताविकामध्ये इतकं संक्षिप्तरित्या पण चांगल्या रीतीने सांगितलं गेलं की कुटुंब व्यवस्थाचं महत्त्व आणि शेवटचे 2-3 प्रश्न म्हणजे खरंच आत्मपरीक्षणात्मक प्रश्न आहेत की मुलींचं किंवा स्त्रियांचं शिक्षणातील वाढतं प्रमाण आणि आर्थिक म्हणजे निर्भर होणं हे याला कारणीभूत आहे का, की पुरुषांची न बदललेली मानसिकता ही त्या ठिकाणी कारणीभूत आहे, समाजातले वेगवेगळे सेक्टर्स त्याला कारणीभूत आहेत का, किंवा प्रॉब्लेम ऑफ प्लॅन्टी हा प्रॉब्लेम आहे का. आधी प्रॉब्लेम ऑफ स्केअरसिटी होता. एक जेवणातलं ताट असलं तर एक भाजी असली तर स्वर्गीय आनंद असायचा. आज इतक्या भाज्या असतात भोजमध्ये गेल्यावर की खाण्याचंच टेन्शन येतं. माहिती कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर विचारलं तर गुगल बघितल्यावर अंगावर काटाच येतो. इतके सोल्युशन आणि इतकी माहिती मिळते की नेमकं करायचं काय हेच कळत नाही. आणि म्हणून मनात प्रश्न येतो की बऱ्याचदा प्रॉब्लेम ऑफ प्लॅन्टी हाच याचा कुठेतरी बेसिक प्रश्न असावा. असो, कुटुंब व्यवस्था म्हटली किंवा कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास किंवा घटस्फोटाची वाढती समस्या हा प्रश्न आजचा आपल्याला नाकारता येणार नाही. आपण जर सर्वसमावेशक विचार केला तर आपल्याकडचे वृद्ध असलेल्यांची संख्या, लहान मुलांची असलेली संख्या, करिअर असलेल्या वुमन्सची संख्या, या सगळ्यांचे वनरेबल जे वेगवेगळे घटक आहेत याचा अभ्यास स्वतंत्ररित्या करणं आवश्यक असलं तरी एक जिल्हाधिकारी म्हणून ना तर एक महिला म्हणून मला पहिल्यांदा हे घटस्फोट किंवा कुटुंब व्यवस्थेतील तिचा रोल किंवा ती नाळ जोडून ठेवण्यामागे तिची असलेली धडपड आणि जेव्हा नाळ तुटते तेव्हा होणाऱ्या तिला वेदना, प्रामुख्याने या विषयावर जास्त बोलायला आवडेल. कारण आपण बघतोय जसं आत्ता शेवटचाच धागा तुमचा घेते की कायदे कितीतरी झालेत. असं मजेत म्हणतात की वेन म्हणजे 2 पुरुष जेव्हा बोलतात तेव्हा ती मीटिंग असते आणि 2 महिला बोलतात तेव्हा ते गॉसिपिंग असतं. परंतु असं काही नसतं बरं का. पण अनेक कायदे झालेत. अनेक माझे मित्र मला म्हणतात बऱ्याचदा की अरे आता महिलांच्या बाबतीत इतके कायदे आहेत की थोडंसं पण आम्ही इकडे तिकडे वागलो तर कुठल्याही ठिकाणी FIR होऊ शकतो, इतके त्यांच्या पक्षात कायदे आहेत. मग जर इतके कायदे आहेत तरी मग ती स्त्री सुरक्षित आहे का, किंवा तिच्या व्यक्तिमत्वात जी स्वतंत्रता देण्यात आलेली आहे तिचा करेक्ट वापर होतोय का या कायद्याचा काही ठिकाणी गैरवापर होतोय आणि काही ठिकाणी वापरच होत नाही आहे का, हे प्रश्न मला पडतात. कारण कायदे होऊन उपयोग नाही.
जर कायद्याचं सगळंच परावर्तन झालं असतं तर आज एकाही कुटुंबाने हुंडा मागितला नसता हो, एकाही बाई जळाली नसती, प्रॉपर्टीमध्ये मुलीच्या ओनरशिपला कोणी विरोध केला नसता, किंवा महिलांसाठी वेगवेगळ्या गोष्टीला फोरमला ही गरज आहे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये माझा FIR का नोंदला जात नाही म्हणून त्या ठिकाणी भांडणं झाली नसती. कारण कायदे हे एक तात्विक स्वरूप असतं, परंतु यासाठी लागते ती स्ट्रॉंग मानसिकता आणि सामाजिक परिवर्तन. आणि हे परिवर्तन जेवढं आर्थिक स्वतंत्रता होती ते परिवर्तन मात्र त्याची स्पीड फार कमी आहे. मग त्या दोन्ही बाजूनी होतं. कधी कधी आर्थिक स्वतंत्रता, मला नेहमी असं वाटतं की स्वतंत्रता ही प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य महत्त्वाचं असतं, पण स्वातंत्र्य आणि स्वैराचारमध्ये फरक आहे. जेव्हा व्यक्ती स्वैराचाराकडे वळायला लागते तेव्हा स्वातंत्र्य हा त्रासदायक होतो आणि नेमका याच्यातली गल्लत होत असल्यामुळे समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. घटस्फोटाची इतकी छोटी छोटी कारणं ऐकून मन कधी कधी म्हणजे अरे काय चाललंय काय असं वाटायला लागतं. कुठलंही दोन नातं म्हटलं तर त्या ठिकाणी संवाद जसा आवश्यक असतो त्याच वेळेस ॲडजस्टमेंट ही सुद्धा तेवढीच आवश्यक असते. आणि म्हणून कुटुंब व्यवस्था सांभाळताना घरातल्या प्रत्येक व्यक्तीची, आम्ही ऑफिशियल भाषेत म्हटलं तर जॉब चार्टच ठरायला पाहिजे आता. आणि एक व्यक्ती कुठली पुरू शकत नाही किंवा एखादा पुरुषच घर चालवू शकत नाही. तर या सगळ्या मला असं वाटतं की ह्या आता वाढत्या समस्येला मी का करावं, मग मी हा जो आला आणि मटेरियलिस्टिककडे आपण जे बदलत चाललेलो आहोत, प्रत्येक गोष्टीची तुलना पैशात व्हायला लागली आहेत. आज थोडेसे मायबापासाठी किंवा अशा अनेक योजना वृद्धांसाठी कराव्या लागत आहेत. मला OPDमध्ये कंपल्सरी सांगावं लागायला लागलं की जेरेस्टिक OPD करा. वृद्ध हे अडगळ नसून आपली शक्ती आहे, आपली आशीर्वादात्मक पॉझिटिव्हिटी आहे, ही सांगण्याची गरज आज डायसवरनं निर्माण व्हावी. मला वाटतं हेच एक आत्मपरीक्षणाचं कारण आहे. घटस्फोटाकडे जेव्हा आपण विषय बघतो तेव्हा आधी पण पती पत्नीत वाद होते, पण ते बेडरूममधनं हॉलमध्ये येताना कुठेतरी सासू बसली आहे, आजे सासू बसली आहे, सासरे बसलेत, त्यामुळे तो दबक्या आवाजातनं तिथं सुटून जायचा. पण आज घरामध्ये विचारायला कुणी नसल्यावर ती भांडणं रस्त्यापर्यंत आणि 1 किलोमीटरपर्यंत ऐकू येतात. कारण त्यामध्ये त्यांना सांगायला किंवा आवरायला कुणी नाही. तसं म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीत एक रिमोट बटन लागतं, कंट्रोल बटन लागतं. आणि त्याचप्रमाणे हे एक खूप नाजूक प्रश्न आहे आणि कोणाला कोणाचं ऐकायचंच नाही आहे. आज सगळं गुडीगुडी चाललंय. तू किती छान साडी आहे, तू छान दिसते, भले किती जाड झाली असेल तरी छान दिसते म्हटल्यावर बरं. पण जर म्हटलं की तुला व्यायामाची गरज आहे आणि तुला आता वजन वाढलं 1 तारखेपासून, हो बरं बाहेर म्हणायचे, काही सांगते ही सूनबाई माझी किंवा सासूबाई. म्हणजे कोणाला कोणाचं सत्य बोलायला ऐकायचं नाही आहे. फक्त मला सोयीस्कररित्या काय आहे तेच तेवढंच ऐकायचं आहे. आणि आधी ऐकणे जास्त होतं, आता ऐकणे कमी आणि बोलणे जास्त झालेलं आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी मला असं वाटतं समाजातल्या या कुठून सुरू होतात, या कुटुंबातूनच सुरू होतात. कुटुंब, समाज, मग तुमचं राज्य, राष्ट्र. आणि त्यामुळे आज स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या औचित्याने हा विषय ठेवला आहे. म्हणजे मला खरंच जिल्हाधिकारी म्हणून आनंद होतोय की मी अशा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहे की जिथे त्याला विचारधारा आहे, अशा व्याख्यानमाला होतात. आणि म्हणून संख्यात्मक किती आहेत, लाख लोक आहे का 1.5 लाख लोक आहे, ही संख्या भली कमी असेल या हॉलमधली, पण हे बदलणारे घटक आणि विचार करणारे घटक तुम्हीच आहात. आणि कुठेतरी आशेचा किरण वाटायला लागतो की या जिल्ह्यात या सगळ्या विषयांवर सर्वसमावेशक चर्चा होते आणि कुठेतरी हे प्रश्न समाजामध्ये आहे याचं प्रबोधन होऊन आपण काहीतरी करायला पाहिजे, ही कुठेतरी चर्चा होऊन त्या ठिकाणी मार्ग शोधले जातात. हे खूप आनंदाची बाब आहे, एक अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण ताईंना ऐकायला बसला. मी त्यांना आल्यावर म्हटलं माझ्या मुलीचं नाव ईशानी आहे, सो आय हॅव अ स्पेशल बॉन्ड विथ यू.
आता मला जर स्वतःचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आम्ही करिअरसाठी आम्ही नॉमेडिक आहे. कधी नांदेडकर, कधी लातूरकर, आता पुढचं माहीत नाही, कधी औरंगाबादकर, आता छत्रपती संभाजीनगर. आणि या सगळ्या ह्याच्यात आपलं कुटुंब सांभाळणं, आपले मुलांकडे लक्ष देणं, पतीकडे लक्ष देणं, सासू सासऱ्यांचं व्यवस्था बघणं आणि त्याचबरोबर माहेरपण पण बघणं, या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर आणि नाजूक असतात. आणि करिअर सांभाळणं अतिशय सोपं असतं, पण ते गोडीनी आणि स्मार्टली करावं लागतं. कारण आपल्याकडे अजूनही स्त्रियांनी फार सरळ बोललेलं आवडत नाही. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेमध्ये पुरुषांचा रोल, स्त्रियांचा रोल, मुलांचा रोल. आत्ताच मला काल परवाच अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती होती, ते सांगत होते की आपल्या पोस्टिंग जेव्हा असतात त्यातला लवाजमा डोक्यात जाऊ द्यायचा नसतो. आशीर्वादात सांगत होते, तो डोक्यात गेला ना की आपला सगळा प्रॉब्लेम निर्माण होतो. कारण 60-70 नंतर हे काहीच नसतं आणि नंतर द्विधा चालू होते एक वेगळ्याच गोष्टींची. आणि म्हणून मुंबईमध्ये एक चीफ जस्टिस म्हातारे 70-75 वर्षाचे असताना एका ठिकाणी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे भाजी घ्यायला गेले तेव्हा पडले, तिकडे मृत पावले. कितीतरी तास ते तसेच पडले होते आणि कोणालाही त्याच्याशी घेणं देणं नव्हतं. काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडे मागे पुढे अनेक गाड्या, लाल दिव्या, सिक्युरिटी असतील. आणि म्हणून माणसं जोडणं महत्त्वाचं आहे. माणसं कशामुळे जोडली जातात तर पैशामुळे जोडलेली माणसं फार अल्प काळासाठी राहत असतात. शेवटी मृत्यूशय्येवर असल्यावर किंवा म्हातारपणात आठवते ती लहानपणचं गाव, लहानपणची शाळा, लहानपणचे नातेसंबंध आणि संघर्ष आपण केल्यानंतर कोणी आपल्याला मदत केली होती. कधीही कोणाला मी मर्सिडीज कधी घेतली किंवा माझी मारुती कधी आली हे हार्डली आठवत असेल, किंवा मला किती त्रास झाला हे सुद्धा त्या त्रासानंतर संपून जातं. मिनिमम 2 दिवसानंतर झालेला त्रास आठवत नाही. आणि म्हणून मला वाटतं की आपल्या स्वरूपामध्ये आपण जिल्ह्याला आणि नेक्स्ट जी आपली पिढी आहे, पुढची पिढी, तिला जर काही प्रॉपर्टी किंवा चांगली इन्व्हेस्टमेंट देणार असो तर ती कुठली शेअर्स, बँक होल्डर्स आणि घर नसून हीच विचारांची धारा आहे जी सशक्त आणि सुंदर करू शकते. आणि मला तर खरं ताई मी तुमचं थोडं ऐकणार आहे, पण वेळेच्या कार्यबाहुल्यामुळे पहिले तर मी तुमची माफी मागते की मी अध्यक्ष भाषण आधीच करून टाकलं. पण या कार्यबाहुल्यामुळे अनेकदा अनेक गोष्टी मनात असताना आणि विशेषतः आवडीच्या गोष्टी असताना पण मला थांबता येत नाही. पण या व्यासपीठावर मला खरंच आनंद होतो. मी अनेक कार्यक्रमांना जाते, पण अशा वैचारिक ज्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा ऐकायला मिळतं आणि एक असा वर्ग की जो फक्त या विषयांना निगडीत कुठलाही स्वार्थ नसताना ऐकायला येतो आणि समाजात चाललेल्या गोष्टींचा विचार करायला येतो आणि कुठेतरी आपण बदलावं याचं योगदान देऊन सामाजिक बांधिलकी म्हणून उपस्थित होतो, तर त्या वर्गासाठी माझ्याकडे विशेष कोपऱ्यामध्ये एक आदराचं स्थान आहे आणि मी तुम्हाला ते अर्पण करू इच्छिते. आणि तुमच्यामार्फत येत्या वर्षामध्ये या विषयांवर आणि सामाजिक गोष्टींवर आपल्याकडनं भरीव असं योगदान होईल अशी जिल्हाधिकारी म्हणून अपेक्षा करते. आणि मला या ठिकाणी बोलवलं, संवाद करण्याची संधी दिली म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. लातूर नगरीतील बुद्धिजीवी वर्गाची जिल्हाधिकारी असल्याचा आपल्याला जसा अभिमान आहे तसा आम्हालासुद्धा केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर वास्तविक ज्ञान घेऊन सत्याला महत्त्व देणाऱ्या जिल्हाधिकारी लाभल्या याचा अभिमान आहे.